पण आता सविस्तर बातम्या पाहूया। सुरुवातीला बातमी आहे, गेल्या आठवड्याभरापासून राज्याला अवकाळी पावसानं झोडपून काढले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे अधिवेशनादरम्यान गदारोळ झाला। शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली आणि संपामुळे नुकसानीचे पंचनामे होत नाहीयेत, त्यामुळे यावरती तातडीनं मार्ग काढण्याची मागणी विरोधकांनी केली। सत्ताधाऱ्यांकडून योग्य उत्तर मिळत नसल्यानं विरोधकांनी सभात्याग केला। विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यावरती योग्य उत्तर मिळत नाही असा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला आणि पुन्हा एकदा विधान भवनाच्या पायऱ्यांवरती बसून आंदोलनाला सुरुवात केली। विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक तर सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणले 95% सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे। अध्यक्ष महोदय, पटतं का? 95% कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे, अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड या सदस्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, ज्यांच्याकडनं आपल्याला कामं करून घ्यायचं ठीक आहे, पाचवी बोटं सारखी नसतात हे आम्हाला पण अध्यक्ष महोदय कळतं, परंतु तुम्ही सगळ्यांना जर एका मोजमापामध्ये धरायला लागला तर ते नाउमेद झाले तर अध्यक्ष महोदय राज्य चालणार कसं आणि या गारपिटीतनं लोकांना मदत होणार कशी? संप चालू आहे। संप चालू असताना तिथं पंचनामे करायला जर यंत्रणा नसेल तर सरसकट तातडीने आजच्या आज सरकारने त्यांना सरसकट तातडीने आजच्या आज महसूल मंडळाच्या प्रमाणे त्यांना ताबडतोब दिलासा म्हणून आजच्या आज काही एकराला काहीतरी ताबडतोब रक्कम जाहीर करावी आणि त्याचं वाटप सुरू करावं। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी अवकाळीचा, गारपिटीचा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा, त्याचसोबत कर्मचाऱ्यांच्या संपाचा देखील मुद्दा उपस्थित केला। मात्र योग्य समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे विरोधी पक्षातल्या आमदारांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला। त्याआधी जयंत पाटील आणि अजित पवार यांनी हे मुद्दे उपस्थित करताना आपण पाहिलं आज सभागृहात। विरोधकांची मागणी आहे की सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, त्याचसोबत जे कर्मचारी संपावरती आहेत त्यामुळे पंचनामे करण्यास उशीर होतोय आणि यावरती सरकारनं तोडगा काढावा अशी मागणी विरोधी पक्षातल्या आमदारांनी केली आहे। स्ट्राईकवर असला पंचनामे होऊ शकत नाही, पण राज्यामध्ये सगळे कार्यक्रम चालू आहेत, शासनाचे कार्यक्रम, त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये कर्मचारी उपस्थित राहू शकते। त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री होते, त्यांच्या कार्यक्रमात कर्मचारी उपस्थित राहत होते। आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते। अनिल जयसिंघानी यांना अमृता फडणवीस तक्रार प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे आणि बुकी अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आल्याची आत्ताची सगळ्यात मोठी बातमी। गुजरातमधून बुकी अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आलेली आहे। अमृता फडणवीस तक्रार प्रकरणामध्ये मुंबई गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे आणि गुजरातमधून अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे। अमृता फडणवीसांनी तक्रार दाखल केली होती आणि या प्रकरणामध्ये आता कारवाई करण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी, गुजरातमधून अनिल जयसिंघानी या बुकीला अटक करण्यात आलेली आहे। अमृता फडणवीस यांनी दाखल केलेली तक्रार आणि त्यावरती झालेली ही कारवाई, गुजरातमधून बुकी जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे। मुंबई गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे गुजरातमधून। अमृता फडणवीस तक्रार प्रकरणी ही मोठी कारवाई म्हणावी लागेल आणि बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधनं अटक करण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी। मुंबईच्या गुन्हे शाखेनं गुजरातमध्ये कारवाई केली आणि बुकी अनिल जयसिंघानीला अटक केलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दाखल केलेली तक्रार आणि याच संदर्भात मुंबई गुन्हे शाखेनं कारवाई करत बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधनं अटक केली। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। प्रशांत, या बातमी संदर्भात अधिक माहिती।
जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते, जी सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला समजते, त्यामुळे अनिल जयसिंघानी याला गुजरातमध्ये ताब्यात घेतलंय. शार्क सर्फ नावाचं एक ऍप डाउनलोड केलं होतं आणि त्या डाउनलोड केलेल्या ऍपचा मागोवा घेत सायबर पोलिसांनी त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं. आणखीन या सगळ्या घडामोडींवर या ऍपच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशातनं कॉल येत आहे अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न हा केला जात होता. आणखीन त्याचाच मागोवा घेत असताना रिअल लोकेशन हे गुजरातमध्ये अनिल जयसिंघानी याचं समजलं आणि तातडीने हालचाल केली. अत्यंत गुप्त हालचाली केल्या जात होत्या. 8 वेगवेगळी पथकं याच्यात काम करत होते. स्पेशल पोलीस कमिशनर देवेंद्र भारती स्वतः या पूर्ण प्रकरणाला मॉनिटर करत होते. आणखीन याच्यातनं एका व्यक्तीला ताब्यात घेतलंय. आणखीन ती व्यक्ती अनिल जयसिंघानी आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला समजते. याला दुजोरा अजूनपर्यंत पोलीस सूत्रांनी कोणताही दिलेला नाही. पण जर का खरोखर अनिल जयसिंघानी याला अटक झाली असेल तर बुकीचं खूप मोठं रॅकेट मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत ते सुद्धा समोर येऊ शकतात. असं म्हटलं जात आहे की याच्या मागे खूप मोठी राजकीय खेळीचं षडयंत्र सुद्धा होतं. ते सुद्धा स्पष्टपणे समोर येऊ शकतं. अनिल जयसिंघानी गेल्या 7 वर्षांपासून फरार आहे पोलीस रेकॉर्डवर असं दिसत असलं तरी अनिल जयसिंघानी हा आपल्या देशातच अनेक वेगवेगळ्या राज्यामध्ये हा काम करत होता, फिरत होता. अशा प्रकारची माहिती सुद्धा पोलीस गुप्तचर यंत्रणेला होती आणि त्या गुप्तचर यंत्रणा त्याचं सातत्यानं मागोवा घेत होती पण यश मिळत नव्हतं. पण अखेर आज त्यांना यश मिळालंय अशी माहिती समजते. पण याला कोणताही दुजोरा अजूनपर्यंत पोलीस विभागाकडनं देण्यात आला नाहीये. आज याबद्दलची अधिकृत माहिती त्यांच्याकडनं आपल्याला कळू शकेल की खरोखर ताब्यात घेतलेले व्यक्ती अनिल जयसिंघानी आहे तर दुसरा कोणी आहे. पण तांत्रिक विश्लेषण करून खूप मोठं काम पोलीस दलाने या गेल्या काही दिवसात सुरू केलेली मोहीम त्याचा हा परिपाक नक्कीच म्हणता येईल. बरं प्रशांत, धन्यवाद सगळ्या या माहितीसाठी. आणि आता पुन्हा बातमी आहे अधिवेशनादरम्यानची. विरोधकांच्या पंचनाम्याच्या मुद्द्यावरती करण्यात आलेल्या आरोपांवरती सत्ताधाऱ्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. ऐकूयात. स्वतः काही भागांमध्ये जाऊन पंचनामे ताबडतोब कसे होतील याबद्दलच्या सूचना अध्यक्ष महोदय दिलेल्या आहेत आणि मग आज आपली चर्चा सुद्धा आहे. मला वाटतं दुपारी कृषी विभागाच्या अनुदानित मागण्यावर अध्यक्ष महोदय स्वतः आलेल्या आकडेवारी लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयाशी अध्यक्ष महोदय चर्चा करून जी काही सभागृहाची भावना आहे तीच आमची भावना आहे. शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. या अस्मानी संकटामध्ये तो आज सापडलेला आहे त्याच्या मागे सरकार अध्यक्ष महोदय उभाच आहे. पण प्रत्यक्ष अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये जी काही आलेली आकडेवारी आल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय जी काही मदत करण्याची भूमिका सरकारची आपण अध्यक्ष महोदय जाहीर करू. शेतकऱ्यांना फिरतोय या संदर्भामध्ये बैठकी झाल्या आणि आपण जे आरोप करतायत की त्या ठिकाणी तलाठी पंचनामे करत नाही, ग्रामसेवक पंचनामे करत नाही, यामध्ये कुठेही तथ्य नाहीये. मी बैठकी घेतली, सगळे अधिकारी त्या ठिकाणी हजर होते, कृषी अधिकारी त्या ठिकाणी हजर होते. आम्ही जरी संपावर असलो तरी सुद्धा आम्ही शेतकऱ्याचे मुलं आहोत. आम्हाला शेतकऱ्याच्या वेदना माहिती आहे, त्यांचं दुःख माहिती आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी घरी बसणार नाही. आम्ही तात्काळ पंचनामे करू. काल परवापासूनच पंचनाम्याला तातडीने सुरुवात झालेली आहे. 2-3 दिवसामध्ये सगळा याचा आढावा आपल्या समोर येईल, किती नुकसान झालंय काय. पण विनाकारण राजकारण करायचा वेळ येतं आणि म्हणून असे गंभीर आणि असे बेछूट आरोप हे समोरून या ठिकाणी केले जातात. आणि थेट जाऊयात शंभूराज देसाई बोलतायत तिथे. माननीय शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब हे शेतकऱ्यांना मदत देणार आहेत, शेतकऱ्यांबद्दल संवेदनशील आहेत आणि निश्चितपणे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. ही जी भूमिका भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितली त्याच पद्धतीची भूमिका ही सरकारची आहे आणि त्या दृष्टीने सगळ्या यंत्रणा काम करतायत. कांदा खरेदी करण्यासाठी प्रत्येक विरोधकांनी सांगितलं म्हणजे याच्यात सुद्धा सुचवलेले होते तरी सांगितलं होतं कांद्याचे भाव पडले तर सरकारने विकत घेतला पाहिजे. त्यातून व्यापाऱ्यांचं जे सगळं प्रकरण आहे हे मार्गी लागू आहे. शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील. आपण आता गेल्या आठवड्यातली सरासरी जर काढली तर सरासरी कांद्याला 10 रुपये दर पडलाय. सरासरी चांगल्या कांद्याला 13-14 रुपये मिळालेला दर आहे. ही गेल्या आठवड्यातली आकडेवारी आहे. आता 350 रुपयाचा निर्णय झाला. पहिल्यांदा 300 रुपयाचा झाला. काल जे शेतकऱ्यांचं या ठिकाणी ठिय्या आंदोलन होतं त्याच्यामध्ये 50 रुपये वाढवून दिले 350 रुपये म्हणजे सरासरी मिळणारा 10 रुपयाचा भाव आणि हे 350 रुपयाचं अनुदान जवळपास 13-14 रुपये दर हा शेतकऱ्याला कांद्याला मिळतो आहे. त्यामुळं आता कांद्याची विक्री ही निश्चितपणानं समाधानकारक दरानं होते आहे.
सांगितलं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं मागच्या वेळी ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की ऑनलाईन पद्धतीने करता शेतकऱ्यांनी त्यांचे फोटो पाठवू शकतात, तसं याबद्दल काही माहिती असेल तर? निश्चितपणे या बाबतीत महसूल मंत्र्यांशी आपण चर्चा आम्ही निश्चितपणानं करू. मागं जे नुकसानीचे पंचनामे NDRFच्या निकषाच्या दुप्पट आणि 2 हेक्टरवरनं 3 हेक्टरपर्यंत क्षेत्राला जी मदत दिली, तेव्हा ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी ऑनलाईन फोटो काढले शेतामध्ये पिकाचे आणि ते ऑनलाईन पंचनाम्यासाठी महसूल यंत्रणेकडे दिले, तशा पद्धतीचा अवलंब सुद्धा यामध्ये करण्यासाठी महसूल मंत्र्यांशी चर्चा करू आणि माननीय महसूल मंत्री नक्की याचा सकारात्मक विचार करतील. अनिल जयसिंघानिया यांना गुजरातमधून अटक करण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या प्रकरणामध्ये ही अटक झाली. नाही, याची मला कल्पना नाही. मी सकाळपासून सभागृहामध्ये आहे. याची अधिकृत माहिती गृह विभागाकडून घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाही. एक प्रकार पाहायला मिळतो राज्यामध्ये अनेक ठिकाणी जे शालेय पोषण आहार आहे त्याच्या ज्या तांदळाच्या ज्या निविदा आहेत त्या रखडलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे मुलांना अजूनही खिचडी मिळत नाही. या बाबतीतली मी संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांशी चर्चा करतो, कारण हा अचानक आपण आता या ठिकाणी मला प्रश्न सांगितलेला आहे. कारण निविदा प्रक्रिया कधी इतक्या उशीर होत नाहीत. मार्चच्या अगोदरच त्या पूर्ण केल्या जातात पुढच्या आर्थिक वर्षासाठीच्या. कदाचित काय. आणि आता जाऊयात विधान परिषदेत. अब्दुल सत्तार बोलतायत. त्याच्या माध्यमातून त्याला हे तरी मिळालं पाहिजे की माझी नुकसानाची नोंद झाली, लगेच आम्ही नोंद करून घेतो आणि तसे पंचनामे करताना तो सुटणार नाही याची दक्षता घेतली जाईल. येणाऱ्या 3:30 जे उत्तर देण्याचा आपण आदेश दिला, निश्चित त्याच्यामध्ये या सर्व भावना समाविष्ट करूनच मी उत्तर देईल. ठीक आहे, मला असं वाटतं आपण प्रश्नोत्तरांकडे जाऊया. काय नाही, बाकीच्या 289 प्रश्नोत्तरच्या तासानंतर घेऊया. पहा, मला सन्माननीय अभिजित वंजारी या सदस्य आपले सन्माननीय यांनी विनंती केली की प्रश्नोत्तरे त्यांची महत्त्वाची आहेत, तर मी या सगळ्या 289 कशा प्रकारे आपल्याला अंतर. तर आता विधानसभेत जाऊयात. विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतायत. अडचणीचं अशा प्रकारचं बिल आहे. माझी विनंती होती साहेब, आपण एकत्र बसू किंवा जॉईंट सिलेक्ट समितीकडे जर तुम्ही पाठवणार असाल तर तशी पण आम्हाला आमची मान्यता आहे की वरच्या आणि खालच्या सभागृहाची जॉईंट सिलेक्ट कमिटी करावी. कारण अध्यक्ष महोदय, 1960च्या ऍक्ट प्रमाणे सहकारी कायदा जो आहे त्या कायद्यालाच कुठंतरी अडचण निर्माण करणारं अशा प्रकारचं हे बिल आहे. अनिष्ट तपावती खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या भागामध्ये त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, पण या बिलाच्या निमित्ताने एवढा मोठा अधिकार हा सरकारकडे जातो. अध्यक्ष महोदय, आत्ताच्या काळात काय होतं, तुम्ही एखाद्या संस्थेचे प्रमुख आहात आणि त्या संस्थेने सरकारचं भाग भांडवल फेडलं तर मग सरकारचं फार त्याच्यावर अंकुश राहत नाही. सहकारातले सभासद तो संस्था चालवतात. इथं मात्र तसं नाही. त्यांनी भाग भांडवल फेडलं तरी देखील त्याच्यामध्ये सरकारला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार हस्तक्षेप करू शकतं आणि कारवाई करू शकतं. हे फक्त आमच्या ग्रामीण भागाच्या करता नाही, शहरामध्ये देखील अनेक प्रकारच्या हाऊसिंग सोसायटी असतात आणि हजारो सोसायटी असतात, त्यांनाही अडचणीचा अध्यक्ष महोदय ठरणार आहे. म्हणून साहेब, आमची विनंती होती की जॉईंट सिलेक्ट समितीकडे किंवा तुम्ही आम्ही देवेंद्रजींशी पण बोलू, आपण मुख्यमंत्र्यांशी पण बोलू आणि थोडंसं ह्याच्यामध्ये घाई असेल तर काय, त्याच्या मागचं कारण काय, एवढी घाई असायचं कारण काय, म्हणून अध्यक्ष महोदय हा मुद्दा मी उपस्थित केलेला, आपण विचार करावा. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, या बिलाच्या मागचं जसं आता सन्मान्य सदस्य दादांनी सांगितलं, या बिलमध्ये मेनली हाऊसिंग सोसायटीमध्ये बरेचसे विषय प्रलंबित आणि हाऊसिंग सोसायटीमध्ये याच्यामध्ये या मेन या विधायकच्या अवकाळीच्या नुकसानीचा मुद्दा हा विधान परिषदेमध्ये उपस्थित करण्यात आला आणि यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते एकनाथ खडसे यांनी सत्ताधारी आमदारांना सुरत आणि गुवाहाटीच्या मुद्द्यावरून टोला लगावला. ऐकूयात. मला सांगावं की किती मंत्री बांधावर गेले. एक सत्तार साहेब कुठेतरी गेल्याचं चित्र मी पाहिलं, चित्रफीत पाहिली. बाकीचे मंत्री कुठे आहे? गुवाहाटीला मी तपास केला तर गुवाहाटीला दिसले नाही. सुरतहून परवा CR पाटील साहेब आले होते, त्यांना विचारलं मी, CR पाटील साहेब काल माझ्या बरोबर होते, त्यांना विचारलं की आमचे मंत्री आहेत का तिथे? ते म्हणजे आमच्याकडे तर काही नाही, त्यावेळेस आले होते त्यावेळेस मी होतो म्हणे. मग या ठिकाणी मंत्र्यांना वेळ नाही, या ठिकाणी प्रशासनातले निम्मे अधिकारी खालचे कर्मचारी संपावर आहे.
आता सरकारी कर्मचारी संपावरती आहेत आणि शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी मोठं विधान केलं. याबद्दल कर्मचारी संघटना जर चर्चेला येणार नसतील तर वेगळा विचार करावा लागेल असा इशारा त्यांनी दिला. संपकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये असं आवाहन त्यांनी केलं. जनतेचे जे काय आतून चर्चा व्हायला लागलेल्या आहेत तर त्याची थोडीशी त्यांनी काळजी घ्यावी की जनता काय बोलतायत आणि त्याप्रमाणे त्यांनी पण थोडं मागं पुढं सरकायला पाहिजे त्या गव्हर्नमेंट सर्वंटांनी आणि सरकारने पण 2 पावलं मागं पुढं सरकून त्याच्यावरती तोडगा काढावा. तोडगा काढायला आम्ही तयार आहोत. ते जर चर्चेला येणार नसतील आणि जर हेच करणार असतील तर मग बाकी सरकारला विचार करावा लागेल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांकडून बैठक सत्र सुरू आहे. नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक पार पडली. रात्रीच्या सुमारास झालेल्या या बैठकीत संघटनात्मक बांधणी तसंच आगामी निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या आठवड्याभरापासून राज्यातलं वातावरण काही बदलण्याचं नाव घेत नाहीये. सातत्यानं सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि त्यातच गारपिटीची भर यामुळे शेतकरी राजा उद्ध्वस्त झालाय. हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांपुढील संकटात भर पडली आहे. सलग 6व्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे कांदा, गहू, मका, बाजरी, ज्वारी, भाजीपाला, संत्राबाग आणि फळबागांचं अतोनात नुकसान झालंय. गारपिटीनं अनेक भागांना झोडपल्यामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. तर कोकण किनारपट्टी भागात सुद्धा ढगाळ वातावरणानं आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये सलग 5व्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे ग्रामीण भागात रब्बी पिकांचं नुकसान झालंय. धुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक भागांमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला. तर गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपिटीनं जिल्ह्यातील अनेक भागांना झोडपून काढलंय. बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा सलग 3ऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झालाय. सलग 2 दिवस गारपीट सुद्धा झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. गेल्या 4 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पावसासह गारपीट होते. मेळघाटामध्ये सर्वात जास्त पाऊस पडलाय. चिखलदरासह हरिसाल, खडीमल, चुनखडी या ठिकाणी गारपिटीमुळे मोठं नुकसान झालं असून इथला संपूर्ण परिसर जलमय झालाय. तर धारणी तालुक्यातील राणीगाव इथला धबधबा प्रवाहित झालाय. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे राणीगाव ते गोलाई हा मार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला होता. राज्यामध्ये अनेक भागात अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीनं मोठं नुकसान केलेलं आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे 11,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अशातच जिल्हाधिकाऱ्यांनी परळी तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करा अशा सूचना दिल्या. तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सलग 5व्या दिवशी गारपिटीसह पाऊस झाला. त्यामुळे हरभरा, गहू अशा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते. बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे आणि गारपिटीनं पिकांना चांगलाच तडाखा दिल्याचं चित्र आहे. जिल्ह्यातील कांदा बियाणं उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून त्यांचं आर्थिक नुकसान झालंय. चिखली, मोताळा, मलकापूर, खामगाव, सिंदखेड राजा सोबतच इतर परिसरामध्ये प्रचंड गारपीट झाल्यामुळे गहू, हरभरा आणि कांद्यासह इतर पिकांचं नुकसान झालंय. पंधरा क्विंटल कांदा लावले. कमीत कमी 1.5 एकर कांदा आहे आमचा. त्या कांद्यामध्ये काल कमीत कमी 1.5 तास गार पडली. साधारणतः 70 ते 80 हजार रुपये त्याला खर्च आला आणि आता सगळं तोंडी घास येऊन सगळं भुईसपाट झालं. त्याच्यामुळे शासनानं आम्हाला तात्काळ याचे पंचनामे करावे आणि त्वरित मदत करावी. पांढऱ्या सोन्याचं कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणीला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं हैराण करून सोडलंय. परभणीतील मानवत आणि सेलू परिसरात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. जिल्ह्यात यावर्षी जवळपास 1,45,000 हेक्टरवरती कापसाची लागवड केली आहे. यंदा अवकाळीमुळे कापूस पीक प्रभावित झालंय आणि शेतातील कापूस भिजल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. अनेक ठिकाणी पावसाच्या माऱ्या रोगामुळे कापूस पिकाचं अतोनात नुकसान झालंय.
कापसाचं कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानवत आणि सेलू तालुक्यातील कापसाची शेती यावेळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पूर्णपणे नेस्तनाबूत झालेली आहे. सेलू तालुक्यातील रायपूर परिसरामध्ये मी सध्या उभा आहे. या ठिकाणी जर आपण या कापसाच्या शेतीकडे पाहिलं तर हा कापूस पूर्णपणे भिजून गेलाय आणि त्यामुळे या कापसाला जो अपेक्षित भाव होता तो शेतकऱ्यांना मिळेल की नाही याबद्दल शंका आहे. दरवर्षी कापसाच परभणी जिल्ह्यातील जर आपण यावर्षीचं लागवडीचं प्रमाण बघितलं तर 1,45,000 हेक्टरवर या कापसाची लागवड करण्यात आली होती. त्याला कारण म्हणजे मागील वर्षी कापसाला बऱ्यापैकी भाव मिळाला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी यातून आर्थिक उन्नती होईल त्यामुळे कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढवली होती. परंतु 2 दिवसामध्ये जो काही अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली, त्याने हे कापूस पीक पूर्णपणे नष्ट होऊन बसलंय. आपल्यासोबत एक शेतकरी आहेत. काय सांगाल मामा, कापसाचं कशा पद्धतीने नुकसान झालं? साहेब एकरी 10 क्विंटलचा एकरी निघत होता. तर काय यंदा सरी नुकसान झालेली आहे. 2-2.5 क्विंटल निघणार नाही सर. भरपूर नुकसान झालेली आहे. शासनाने काहीतरी मदत करावा. कापसाचं नेमकं काय नुकसान झालेलं आहे? कशा पद्धतीने खराब झालं? पडले हे काय असं सगळं पडले. कापूस हे जरा माती ही लागली आहे. काय बाय भेटणार ते काय भेटणार. आता वेचणीचा खर्च कसा आहे याच्यावर? यसनीला काय आता 6-7 हजार रुपये गेले तर याचं असं क्विंटल. काय आता हे 10-12 किलो घ्यायले तर याचा 20 रुपये असं व्हायलंय. किती एकर शेती तुम्हाला? आपल्याला 3 एकर. शेती व्यतिरिक्त काय दुसरं व्यवसाय? शेती आता कापूस, दुसरा काय नाही. कापूस जसं हे असं गहू हे होता. 2 दिवसामध्ये जो निसर्गानं प्रकोप केला आहे त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आयुष्यावर दिसून येतोय. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, सेलू, परभणी. आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून सातत्यानं गारपिटीसह होणाऱ्या पावसानं दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील नदी नाले प्रवाहित झालेत. जिल्ह्यातील धडगाव, शहादा तसंच अक्कलकुवा तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे डोंगर दऱ्यातील नद्यांना अक्षरशः पूर आलाय आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं गेल्या 6 दिवसांपासून कहर केलाय. जणू काही पावसाळाच सुरू असल्याचा भास होतोय. नागपूरला सुद्धा अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं झोडपून काढले आणि या गारपीट आणि अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. नागपूरच्या पेंच परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात तुफान गारपीट झाली त्यामुळे जंगल परिसरात गारांचा खच पडलाय. ही दृश्य पाहून काश्मीर किंवा हिमालय असल्याचा भास होतोय, मात्र नाही, हे नागपूर आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा इथे गारपिटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि जवळपास 2 तासांपेक्षा अधिक काळ गारपीट झाली. चिखलदऱ्याच्या बाजारपेठेमध्ये गारांचा हा अक्षरशः असा खच पडला होता. ब्रेकनंतर पुढची बातमी आहे. अंबरनाथच्या बुवापाडा भंगारा गल्लीमध्ये पुन्हा एकदा आग लागली. मागच्या आठवड्यातच 2 कारखाने आगीमध्ये जळून खाक झाले असताना आज पुन्हा एकदा या परिसरात गोडाऊन पेटलं. फायर ब्रिगेडच्या 4 गाड्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं आणि सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारखान्यांचं नुकसान झालंय. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भरधाव जाणाऱ्या एका दुचाकीनं जीपला धडक दिली आणि या अपघातामध्ये दुचाकीवरील 2 जण जखमी झाले. नागपूर चंद्रपूर हायवेवरून भद्रावती इथल्या गौतम नगरकडे जाणाऱ्या वळणावरती हा अपघात झाला. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. राज्यामध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र सत्तेत बसले असले तरी या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये खटके उडत असल्याच्या अनेक घटना वारंवार समोर आल्यात. दहिसरमध्ये भाजप कार्यकर्त्याला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी चोपून काढलंय. विभीषण वारे असं मारहाण झालेल्या भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे आणि शिवसैनिकांनी लाठ्याकाठ्या आणि लाथाबुक्क्यांनी ही मारहाण केली आहे. वारे यांनी 3 महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर वारेंनी शिवसेनेच्या प्रकाश सुर्वेंचा बॅनर हटवून त्या ठिकाणी भाजपचा बॅनर लावला होता. याच वादातून ही मारहाण झाल्याचं समोर आलंय. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे आणि जखमी झालेल्या या कार्यकर्त्याची आमदार प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली.
साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील मोरणा भागामध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आणि या घटनेमध्ये 2 जण ठार झाले तर 1 जण जखमी झालाय. पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. गोळीबार करणाऱ्या मदन कदमला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मदन कदम हा ठाणे महानगरपालिकेचा माजी नगरसेवक आणि माजी शिवसेना संपर्क प्रमुख आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे व्यक्ती म्हणून मदन कदमची ओळख आहे आणि पवनचक्कीमधील पैशांच्या हिशोबावरून वाद झाल्यानं गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आणि भीतीचं वातावरण पसरलंय. नाशिकमधल्या शिवाजीनगर परिसरामध्ये गोळीबार आणि कोयत्याच्या हल्ल्याच्या घटनांमुळे खळबळ माजली. सातपूरच्या कार्बन नाका परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ एका तरुणावरती जीवघेणा हल्ला झाला. जुन्या वादातून तिघांनी तरुणावरती गोळीबार केला आणि कोयत्यानं वार केल्याची माहिती मिळाली आहे. हल्ल्याचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आणि या सिनेस्टाईल हल्ल्यानं परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानंतर पूर्व वैमनस्यातून आणि वसुलीच्या वादातून हा प्रकार घडल्याचं समोर येतंय. हल्ल्यानंतर मारेकऱ्यांनी आपलं वाहन घटनास्थळीच सोडून कामगाराला धाक दाखवत त्याच्याच दुचाकीनं पळ काढला आणि हा सिनेस्टाईल घटनाक्रम रविवारी दुपारी घडला. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापुरात किरकोळ कारणावरून राडा झाला आणि जमावानं एका लॉज मालक आणि त्याच्या मुलाला जबर मारहाण केली. या जखमींवरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपींनी लोखंडी रॉडनं हल्ला केल्याचं सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसतंय. या प्रकरणी पोलिसांनी तौसिफ शेख, सय्यद कादिर आणि जमील शेख या तिघांना अटक केली असून अधिक चौकशी सुरू आहे. पुण्यातल्या वारजे माळवाडीमध्ये बिबट्यानं दर्शन दिलं. अहेरे गावातल्या निर्माणाधीन इमारत परिसरामध्ये बिबट्या दिसला होता आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ माळवाडीमध्ये जाऊन या बिबट्याला जेरबंद केलं. न्यू आहिरे गावात आलेल्या बिबट्याला पकडून नेण्यामध्ये रेस्क्यू फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांना यश आलंय. त्यांना विचारूया तुम्हाला किती वाजता कॉल आलेला होता आणि कधी ऑपरेशन सुरू झालं, त्याला कधी रेस्क्यू करण्यात आलं? 7:30 पावणे 8ला कॉल आला होता आणि आमचं बुगावरनं रेस्क्यू सेंटर आहे, तिकडनं लगेच आम्ही 10 मिनिटात आलो आणि नंतर तो बाजूला एक कन्स्ट्रक्शनचं साईट आहे त्याच्यात लपलेला होता. ते आधी आम्ही पॅक करण्याचा प्रयत्न केला, पण इकडे खूप बिल्डिंग जवळजवळ असल्याने तो 2 बिल्डिंग पलीकडे जाऊन एक शेड होती गवताची वगैरे त्याच्यात बसला. मग शेवटी एक 9 वाजता त्याला डार्ट करण्यात आलं आणि 9:30पर्यंत तो बेशुद्ध झाला आणि परत आता त्याला प्रॉपर कॅप्चर झालेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि आता रेस्क्यू सेंटर बुगाव जे आहे तिकडे त्याला शिफ्ट करण्यात आलेलं आहे. डॉक्टर तिथे चेक करत आहेत. त्यानंतरची प्रोसिजर काय असेल आता? ते वन विभाग जसं सांगेल त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याबरोबर टीम पार्टनर करून आम्ही ते पुढची प्रोसेस. वन विभागाकडून या सगळ्या संबंधी पुढचे आदेश जे आहेत ते देण्यात येतील. त्यानंतर या बिबट्याला वन विभागात जंगलामध्ये सोडायचं किंवा कसं याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. तुर्तास मात्र आता न्यू आहिरे आणि वारजेच्या गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय, कारण 2 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. वाळूच्या अवैध उत्खननाला प्रतिबंधासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे आणि राज्याच्या महसूल खात्याकडून आता वाळू घरपोच दिली जाणार आहे. यापुढे वाळू उपसा करण्याचा ठेका दिला जाणार नाही, तर सरकार स्वतः वाळू काढेल आणि ती ग्राहकांना घरपोच करेल, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. आता सरकारच वाळूचे डेपो लावून ऑनलाईन पद्धतीनं वाळू विक्री करणार असल्याची माहिती देताना माफिया राज संपवण्यासाठी यापुढे वाळू खडीचे लिलाव आणि ठेकेदारी बंद करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज सगळे राज्यावर बरोबर आहे. आपण आता वाळूचे लिलाव कायमस्वरूपी बंद करायचा निर्णय घेतला. ठेकेदारी बंद करायचा निर्णय घेतला. आता सगळ्या ठिकाणी वाळू सरकार स्वतः काढणार आणि ते वाळूचे डेपो ऑनलाईन पद्धतीने तू फक्त मागणी करायची ती वाळू पाहिजे. ऑफलाईन पद्धती असेल, ऑनलाईन पद्धतीने पैसे भरायचे ते डेपोच्या ठिकाणी बँकेमध्ये ती वाळू तुम्हाला घरपोच आता विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांना अद्याप वेळ असून जागा वाटपाच्या चर्चांना अर्थ नसल्याचं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलं. तसंच आम्ही सत्तेकरता नाही तर सत्ता आमच्याकरता जन्माला आली असल्याचं देखील त्यांनी प्रत्युत्तर दिलं.
पण आता ठीक आहे ना, त्यांनी म्हटलं म्हणजे झालं असं नाही होत. कोणी असं कोणी म्हटलं असं तर तोच विषय लावून देण्यात काय अर्थ नाही आहे. राज्यामध्ये बरेच विषय आहे. पाऊस पडतोय, पंचनामे होत नाही, पंचनामे केले पाहिजे, शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे, असे प्रश्न विचारले पाहिजे. 1.5 वर्ष आता लोकसभेला विधानसभेला, त्याचा आतापासून चर्चा करण्यात काय अर्थ आहे. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गुलाबराव पाटलांनी शेरोशायरी करत या कार्यकर्त्यांचं स्वागत केलं. जुन्या शिवसैनिकांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यावरती सुबह का भूला शाम को घर वापस आए तो उसको भूला नहीं कहते, असं विधान मंत्री गुलाबराव पाटलांनी केलं. त्यांचे सगळे सहकारी यांनी त्या सगळ्या जुन्या शिवसैनिकांना आपल्या प्रवाहामध्ये आणण्याकरता जे प्रयत्न केले त्यांचं अभिनंदन करतो. एक जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून किंवा जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आणि जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, उपजिल्हा प्रमुख जे वेळेस मदत लागेल ती सगळी मदत कामाच्या माध्यमातून करण्याचा आम्ही त्यांना या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. आणि मला तरी असं वाटतं की सुबह का भूला शाम को वापस घर आ जाए तो उसे भूला नहीं कहते, त्यांचं आज शिवसेनेमध्ये मी स्वागत करतो. पुढची बातमी, माळशेज घाट परिसरामध्ये खुबीजवळ ट्रेकिंगसाठी आलेल्या नाशिकच्या एका पर्यटकाचा 350 फूट खोल दरीमध्ये कोसळून मृत्यू झाला. तर वाट चुकलेल्या इतर 14 पर्यटकांना रेस्क्यू टीमनं सुरक्षित बाहेर काढलं. सर्व पर्यटक नाशिकमधून माळशेज परिसरामध्ये पर्यटनासाठी आले होते. मात्र घाटात खाली उतरून गेल्यावरती एका घळीमध्ये ते रस्ता चुकले. माघारी येताना चोरदरा घाट चढताना पाय घसरून तोल जाऊन एक अनुभवी पर्यटक किरण काळे यांचा 350 फूट खोल दरीमध्ये कोसळून मृत्यू झाला. अभिनेता सलमान खानला बिश्नोई गँगचा धमकीचा मेल आलाय. सलमान खानच्या टीमनं मुंबईतल्या वांद्रे पोलिसात याबाबत गुन्हा दाखल केलाय. मुंबई पोलीस या मेलची चौकशी करतायत. दरम्यान सलमानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याआधी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं सलमान आणि त्याच्या कुटुंबियांना धमक्या मिळालेल्या आहेत. ब्रेकनंतर स्वागत आणि पुढची बातमी आहे. म्हाडानं भाडेपट्ट्यातील दरवाढीचा जुना ठराव कार्यान्वित केला असून हा दर शासकीय भूखंडावरील भाडेपट्ट्यासाठी असलेल्या दरापेक्षा अधिक आहे. आणि या प्रस्तावानुसार नूतनीकरणाचा कालावधी 90 वर्षांवरून 30 वर्ष करण्यात आल्यामुळे त्याचा थेट फटका भविष्यात हजारो पुनर्विकसित म्हाडा इमारतींना बसणार आहे. म्हाडानं भाडेपट्टा रेडी रेकनरच्या 25% रकमेच्या 2.5% आकारण्याचा निर्णय लागू केलाय आणि ही रक्कम लाखो रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. कृष्णा नदीचं प्रदूषण आणि लाखो मासे मृत झाल्या प्रकरणी अखेर सांगलीतील दत्त इंडिया कंपनीसह डिस्टिलरी चालवणाऱ्या स्वप्नपूर्ती शुगर्सचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात आलाय. पाटबंधारे आणि महावितरण कंपनीनं ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी कृष्णा नदीत अंकलीजवळ मासे मृत झाले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी प्रदूषणाचा स्रोत शोधून काढत दत्त इंडिया स्वप्नपूर्ती शुगर्सला नोटीस बजावली होती आणि घटनास्थळाचा पंचनामा करून त्याबाबतचा एक उपप्रादेशिक अहवाल सुद्धा उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रक अधिकारी नवनाथ अवताडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला पाठवला होता. आता प्लास्टिक बाटल्यांच्या वापरामुळे समुद्रातील माशांना धोका निर्माण होतो. त्यामुळे 2050 साली समुद्रामध्ये माशांपेक्षा प्लास्टिक बाटल्याच असतील हे सांगताना गिरगाव चौपाट इथे माशांची अनोखी प्रतिकृती साकारण्यात आली. याद्वारे जनजागृती करण्यात आली. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. आपल्या सर्वांच्याच दैनंदिन आयुष्यामध्ये प्लास्टिकचा वापर अधिक वाढलेला आहे आणि यामध्ये प्लास्टिक बॉटल आपण सर्रास वापरत असतो. आणि अशाच पद्धतीचा एक मेसेज जो आहे हा गिरगाव चौपाटीवरती देण्यात आलेला आहे. तो म्हणजे 2050 पर्यंत जर आपण असंच वागत राहिलो तर समुद्रामध्ये प्लास्टिकच्या बॉटल सगळ्यात जास्त असतील आणि मासे कमी असतील, अशा पद्धतीचा मेसेज जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि फिशिंग प्लास्टिक ही प्रतिकृती जी आहे ती गिरगाव चौपाटीवरती बनवलेली आपल्याला पाहायला मिळते. या बॉटल ज्या आहेत त्या वेस्टेज बॉटल आहेत. रिसायकलिंग या बॉटलचं केलेलं आहे आणि या रिसायकलिंगच्या पद्धतीतनं ज्या टाकाऊ बॉटल्स आहेत या बॉटल्सपासनं हे मासे जे आहेत हे या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. आणि एक मेसेजसुद्धा जो आहे हा मुंबई महानगरपालिकेकडनं सुद्धा देण्यात आलेला आहे. कारण का मोठ्या प्रमाणात आपण अनेक बॉटल जे आहेत ह्या पाण्यामध्ये फेकून देत असतो आणि हा सगळा कचरा जो आहे हा दरवर्षी समुद्रामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि मोठ्या प्रमाणात समुद्रामध्ये अशा पद्धतीचा बॉटलचा खच जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतो. ही फक्त मुंबई किंवा भारतातली परिस्थिती नाही आहे, ती संपूर्ण जगभरातील ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जर आपण अशाच पद्धतीनं प्लास्टिक बॉटलचा वापर करत राहिलो तर 2050 पर्यंत
समुद्रामध्ये माशांपेक्षा अधिक संख्येची आहे ही प्लास्टिक बॉटलची असेल असा अंदाजसुद्धा व्यक्त केला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील जाधवसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता ब्रेकनंतर बातमी आहे त्या बिबट्याची. पाकिस्तानमधील बिबट्यानं भारतामध्ये बजरंगी भाईजान स्टाईलमध्ये काटेरी तारांखालून घुसखोरी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. शनिवारी संध्याकाळी 7च्या सुमारास सांबा जिल्ह्यातील रामगड उपसेक्टरमध्ये एक बिबट्या पाकिस्तानी सीमेवरून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीमध्ये येताना दिसला. हा बिबट्या भारताच्या जंगलात गायब झाला असून BSF कडून स्थानिकांना अलर्ट जारी करण्यात आलाय. आणि बातमीसोबतच वेळ झाली महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार. बाळासाहेबांनी त्यांच्या काय म्हणतो त्याला एकत्र येण्यानंतरची ती सगळी गोष्ट आहे. पण तुम्ही कशा प्रकारे ती चळवळ किंवा तो विचार किंवा ती गोष्ट कशा प्रकारे लोकांपर्यंत नेताय, ती गंभीरपणे नेताय का विनोदाने नेताय का कशाप्रमाणे नेताय. राजा मयेकर त्यावेळेला त्याच्यामध्ये बरोबर असायचे. राजांचं काम किती जण अनेकांनी पाहिलं असेल. राजा मयेकरांचं वेगळेच सगळं वेगळंच होतं प्रकरण. ती पिढी पण सगळी वेगळीच होती. पण आज तो पट अख्खा मला ज्यावेळेला केदारनी मला यांनी मला जेव्हा सांगितलं की कशा प्रकारे मी फिल्म करतो आणि काय कुठचे त्याच्यामध्ये सीन आहेत किंवा कसे प्रसंग आहेत काय काय आहेत, मला पहिली जरा धाकधूक होती कसं करेल. मी म्हटलं शाहिरांचं काम कोण करणार. त्यांनी मला सांगितलं अंकुश. म्हटलं अंकुश शाहीर दिसेल का. मला बोलला घुसेल म्हणजे आज शिरेल तो. मी आज ज्यावेळेला टीजर पाहत होतो त्यावेळेला मला असं वाटलं की शिरलाच तू आतमध्ये शाहिरांच्या आत. आणि सगळ्यात महत्वाची केदारबद्दलची गोष्ट सांगायची म्हणजे त्याने हा चित्रपट नाही केलाय. मला शाहिरांवरती चित्रपट करायचंय. मला असं वाटतं की ही त्याच्या आजोबांना दिलेली आदरांजली आहे असं मी समजतो. त्याचं शाहिरांबद्दल असलेलं प्रेम हे सतत कुठचाही विषय काढला की त्याच्यामध्ये बाबा 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 हे येतच जातं. त्याच्यामुळे ती गोष्ट करताना त्याने किती मनापासून केली असेल हे मला समजू शकतं. या चित्रपटासाठी दुसरं तिसरं कोणीही असू शकत नाही अजय अतुल शिवाय. कारण ती गोष्ट फक्त अजय अतुलना समजू शकते, नाही तर कोणाला समजू नाही शकत. कारण ती काही गाणी नव्हे, ती काही नुसती गाणी करायची नव्हती. तो एक चरित्रपट ज्यावेळेला तुम्ही समोर मांडता त्यावेळेला ज्याचं चरित्र तुम्ही मांडता आहात तो माणूस आतमध्ये लागतो तर तुम्ही ती गोष्ट मांडू शकता. आणि ती दोघांच्याही मला असं वाटतं आतमध्ये शाहीर होते आहेत. बाकीची सगळी सना मी तुझं गाणं पाहिलं, उत्तम छान गाणं केलंयस. बाकी या सगळ्या टीमनं आपलंही अभिनंदन आणि सगळ्याच टीमचं छाबरी यांचं पण अभिनंदन. 28 तारखेला फिल्म रिलीज होते पण 28 तारखेला मी नाहीये, मी बाहेरगावी जातोय. काय आम्ही सध्या 10वी नापास विद्यार्थ्यांसारखे होतो. कारण आमच्या निवडणुका कधी लागणार, मार्च किंवा ऑक्टोबर असं जे चालू आहे ना, तर त्याच्यामध्ये बहुधा आता तर सध्या मला 10वी नापास झाल्यासारखंच वाटतंय. कधी ऑक्टोबर ऑक्टोबरला कधी वाटत नाही, मार्च बहुधा नक्की बहुधा. तर त्याच्यामुळे 10वी नापास झाल्यासारखं सध्या चालू आहे आमचं. त्याच्यामुळे आत्ताची परिस्थिती पाहता, कारण निवडणूक नुसती येत नसते, निवडणूक वातावरणात असते. त्याच्यामुळे ती निवडणूक सध्या मला काही वातावरणात दिसत नाही, कल्पना नाही मला. त्याच्यामुळे मध्ये जरा थोडेसे गॅप जाऊन घेऊन जरा जा. काय गेले 3-4-5 वर्ष मी कुठेच बाहेर कुठे गेलो नाही. त्याच्यामुळे जरा म्हटलं जरा बाहेरगावी जाऊ. नातू पण झालाय त्याच्यामुळे त्याला पण बाहेर घेऊन जायचं होतं. त्याच्यामुळे मी 28ला नाहीये, पण मी आल्यावरती चित्रपट निश्चित बघीन. त्याच्या आधी बघू आपण, त्याच्या आधीही बघू शकतो. पण केदार, तुला मनपूर्वक शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. त्या प्रत्येक फ्रेममध्ये मला एफर्ट दिसत आहेत आणि अंकुश तुझे फार छान एक्सप्रेशन्स पण दिसत आहेत. तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. बहिणी तुमचं पण अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद साहेब. मी केदारजींना विनंती करतो आपण आता सगळ्यांचे आभार मानावेत.
आभार सगळ्या मीडियाचे पहिल्यांदा. आणि मला स्वतःला असं वाटतं की तुम्ही म्हणजे आम्ही एक सिनेमा करतो आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, पण खरा पोचतो हा तुमच्यामुळे पोचतो. सो